गाईज, नमस्ते. मी स्वप्निता. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बनवते. तुम्ही जर या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज एक लाईक तो बनता येईल, त्यामुळे लाईक करायला विसरू नका. फर्स्ट टॉप आहे हा क्रॉप टी शर्ट. एक मिनिट व्यवस्थित दाखवतो. हा असा आहे हा क्रॉप टी शर्ट. हा आहे द रोडस्टर लाईफ को डॉट ब्रँडचा, आय मीन रोडस्टरचा आहे. आता तुम्ही म्हणणार की थंडी चालू आहे प्लस स्लीवलेस तू टॉप दाखवायलास, आम्हाला काय गंडवल्यास का काय तू, हिवाळ्याचे कपडे आणि असलं काय तर दाखवायलास. तसं काय नाही आहे, हिवाळ्यात पण मी असली कपडे घालते. कसा विषय आहे, मी होते फॅशन टेक्नॉलॉजीला, त्यामुळं फॅशन शुड बी देअर इन आवर क्लास. मग थंडी असू दे, उन्हाळा असू दे, काय वाटेल ते असू दे. आणि प्रत्येक वेळी मी रोज रोज स्वेटर घालून कॉलेजला नाही जाऊ शकत, त्यामुळं जरा उगाच जाड थोडीशी गरमी पण वाटायला पाहिजे, प्लस जरासं स्टायलिश पण वाटायला पाहिजे, म्हणून हा एक टॉप मला हा लई म्हणजे लई आवडतोय. आणि खरोखर स्लीवलेस आहे मला मान्य आहे, पण थंडी अजिबात तुम्हाला वाजत नाही. कापड खूप चांगला आहे याचं आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघा यार, कलर कॉम्बिनेशनच धुळा आहे, म्हणजे घातल्यानंतर लय भारी दिसते. आणि याला खाली इलास्टिक आहे, त्यामुळे तुमचं पोट थोडंसं जरा जास्त पुढे जरी असलं तरी निवांत. ओके, आता दाखवतो तुम्हाला हिवाळ्याचे कपडे. नेक्स्ट टॉप आहे हा जबरदस्त कलर आहे यार याचा. हा आहे बॉटल ग्रीन कलरचा टॉप. असा आहे, फुल स्लीव आहेत ऑब्विसली. त्यानंतर हा आहे ड्रेसबेरीचा टॉप स्मॉल साईजमध्ये, तो पण स्मॉल साईजमध्येच होता. मस्तपैकी व्ही नेक आहे, जबरदस्त. याचे फायदे किती आहेत की नाही मी तुम्हाला लय वेळाला सांगितले. स्टायलिंगचे माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओज आहेत, तुम्ही बघू शकताय. मटेरियल एकदम भारी आहे. आणि हा नोव्हेंबर महिना असा आहे की म्हणजे आपण लई काय तर स्वेटर बेटर घालून गेलो तर दुपारी एवढं गरम होते, घाम यायला चालू होतोय. आणि सकाळी सकाळी घरातून निघताना कॉलेजला ऑफिसला वगैरे जाताना एवढी थंडी वाजत असते की किती चादरा गुंडाळून घेऊन जायचं काय असं वाटते आपल्याला. या वेदरमध्ये हे असे टॉप्स परफेक्ट आहेत. खूप जाड पण याचं फॅब्रिक नाही आहे आणि खूप पातळ पण फॅब्रिक नाही आहे. मग तुम्ही म्हणाल लई जाड नाही म्हणजे काय, हे ऊब पण देणार नाही काय, असं अजिबात नाही आहे. याचं कापड भयानक पातळ आहे पण जबरदस्त म्हणजे जबरदस्त उबदार टॉप आहे हा. त्यामुळं हा पण एक चांगला ऑप्शन आहे असं मला वाटते. खूप भारी टॉप आहे, तुम्ही ट्राय करू शकताय. नेक्स्ट टॉप आहे ज्याला मी कपाटामध्ये हळदी कुंकू लावून पुजून ठेवलेलं, पण या व्हिडिओसाठी याचं उद्घाटन केले. तो म्हणजे हा स्ट्रिप्ड टॉप, व्हाईट स्ट्रिप्ड टॉप. यामध्ये आणखी एक कलर आहे, जिथे जिथे हे पांढरा कलर आहे की नाही तिथं चारकोल ग्रे कलरचा कलर आहे, बाकी सगळं सेम. मग दोन व्हेरियंट होते, मी दोन्ही पण ऑर्डर केलेले, पण मला त्याच्यापेक्षा हा थोडासा जास्त चांगला वाटला म्हणून मी हा घेतला. त्याचं फिटिंग यार जबरदस्त आहे आणि खरोखर एवढा भारी टॉप आहे. हाय नेक आहे, तुम्ही आरामात थंडीत घालू शकताय, कसली बी थंडी असू दे. याचं मटेरियल खतरनाक भारी आहे, तुम्हाला जरा सुद्धा थंडी वाजणार नाही याची गॅरंटी मी देते. खरोखर लय भारी टॉप आहे. आणि हा सुद्धा अगेन रोडस्टरचाच आहे. मला रोडस्टरचे टॉप पॅन्ट्स लई म्हणजे लय आवडतात. स्वस्तात मस्त आणि चांगल्या क्वालिटीचे पण मिळतात, त्यामुळे घ्यायला काय हरकत आहे. आहेत पैसे उडवायचे चांगल्या ठिकाणी, काय आता त्याला. आणखी एक याची लेंथ खूप आहे, म्हणजे क्रॉप नाही आहे, तुम्ही बघू शकताय. तर व्हिडिओत कसं दाखवू मी, जरासं प्रोफेशनल पद्धतीने दाखवते मी. प्रोफेशनल पद्धत नव्हती पण उंची कळाली नव्ह, सपला विषय. नेक्स्ट टॉप आहे येल्लो डर्टी फेल्लो. म्हणजे मला असं पिवळ्या रंगासोबत एक ऑब्सेशन झाले आता रिसेंटली. मला काय दिसेल ते पिवळंच दिसाले आणि पिवळंच आवडाले. आणि माझ्याकडे पिवळे कपडे अजिबात नाही आहेत, खरंच नाही आहेत. हा माझा दुसरा टॉप आहे. एकच होता माझ्याकडे टी शर्ट, तो पण आता बाद झालाय. फरशी पुसायला काढायचं तेवढं राहिली त्याला. मग तुम्ही विचार करू शकताय कुठल्या लेवलपर्यंत बाद झाला असेल. तर हा माझा दुसरा टॉप आहे आणि लय भारी दिसतो यार. मागच्याच व्हिडिओत मी आय गेस घातलेला, त्यामुळं जबरदस्त कलर आहे याचा. मस्टर्ड येल्लो कलर. आणि ही कुठली ब्रँड आहे ती मला खरंच कळना, मी इथं मेन्शन करते कारण ह्यांची
आहे मॉट अँड हार्बन असंच काय तर लिहिलंय. मला हे खरंच प्रनाऊन्स करायला येईना. तुम्ही म्हणाल एवढे इंग्रजी वाचायला येत नाही काय. हे बघा हे कसलं लिहिलंय. 1 मिनिट फोकस. सिरियस यांच्या या फॉन्टमुळे काय कळना पण काय लिहिल्यात. जाऊ दे, आपल्याला नावाच काय मतलब नाही आहे. मी इथे देते तुम्हाला, तुम्ही बघू शकताय. हा सुद्धा स्मॉल साईज मध्ये आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग या टॉपचा पार्ट आहे ते म्हणजे याचे स्लीव्स. मला असले पफ स्लीव्स, फर असलेले स्लीव्स खूप आवडतात. आणि माझ्याकडे असले भरपूर टॉप्स होते पण आता रिसेंटली हा एक पहिल्यांदाच घेतलाय मी. अदरवाईज माझ्याकडे असले फर्स्ट इयर सेकंड इयरला खूप टॉप होते. मला हे असले स्लीव्हचे खूप आवडतात. छान स्कूप नेक आहे. थंडीत सुद्धा तुम्हाला कडक दिसायचं असेल ना, प्लीज हा टॉप ट्राय करा. नुसतं घालून बघा, काय सांगू, खतरनाक भारी दिसतोय. नेक्स्ट टॉप आहे अगेन बाय द ब्रँड रोडस्टर. या व्हिडिओत तुम्हाला नुसता रोडस्टरच दिसणार आहे, पण हा टॉप नुसता बघा तुम्ही. म्हणजे कलर एवढा भारी आहे. हा जो कलर आहे पीच कलर, हा वॉर्म पीच टोन आहे. त्यामुळे सगळ्या स्किन टोनला जबरदस्त दिसतो. कोणतीही स्किन टोन असू दे तुमची, हा टॉप तुम्हाला खतरनाक दिसणार आहे. अगेन हा हाय नेक आहे. याचे स्लीव्स खूप इंटरेस्टिंग वाटले मला. म्हणजे स्लीवलेसच टॉप आहे हा, पण याला असं इथं बघा तुम्ही, याला छान अशी पट्टी दिलेली आहे. एक्सटेन्शन टाईप दिलेलं आहे थोडंसं. आणि त्याच्यामुळे असं वाटतंय की हे स्लीव्स आहेत याचे. घातल्यानंतर असं वाटतं की हा स्लीवलेस टॉप नाही आहे. याला स्लीव्ज आहेत पण स्लीव्ज काहीतरी वेगळे आहेत. असे मेगा स्लीव्ज वगैरे असतात ना, एक्झॅक्टली तशा टाईपमध्ये दिसतंय घातल्यानंतर. आणि खरंच याचं फॅब्रिक तुम्ही बघू शकताय, थोडंसं स्ट्रेची आहे. स्ट्रिप्ड टॉप आहे. प्लस घातल्यानंतर खरोखर जरा सुद्धा थंडी वाजणार नाही. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मी जेवढे तुम्हाला टॉप सांगत आहे थंडी वाजत नाही. नाहीतर मी खुळी नाही आहे थंडीत असले कपडे घालून जायला कुठं पण. त्यामुळं स्लीवलेस वगैरे आहेत पण यामध्ये अजिबात थंडी वाजत नाही. जर तुम्हाला लईच थंडी वाजत असली तर अशा स्लीवलेस टॉपवरती तुम्ही लेअरिंग करू शकता. एक्स्ट्रा जॅकेट, स्वेटर्स काय असेल ते घालू शकताय. पण खरोखर खूप चांगलं मटेरियल आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे. प्लस बजेट फ्रेंडली आहे. तुम्ही फक्त गेस करा हा टॉप मी कितीला घेतला असेल. याच्याकडे बघून असं वाटतं की कसला भारी स्टँडर्ड टॉप आहे. 500-600 रुपये आपण मस्तपैकी घातल्यात असं अजिबात नाही. 250 रुपयाच्या आसपास मी टॉप घेतलाय, कुणाला सांगू नका. ओके, नेक्स्ट टॉप जो आहे तो मी मिशोवरून घेतलाय. म्हणजे हा रिब टॉप आहे. रिसेंटलीच मी 2-3 टॉप ऑर्डर केलेले. मग मी म्हटलं की सोबत दाखवून घेऊया याच व्हिडिओत. हा सुद्धा टॉप जबरदस्त भारी आहे. प्लीज तुम्ही असं म्हणू नका की मिंत्राचा आहे आणि तू मिशोचं का दाखवायलास. कारण हा सुद्धा थंडीत वापरण्याच्या मापाचाच टॉप आहे म्हणून दाखवत आहे मी तुम्हाला सोबतच. हा टॉप बघा तुम्ही, कलर खूप भारी आहे. मी हा सुद्धा टॉप आय गेस माझ्या एका व्हिडिओत घातलेला होता. ह्याला आईबा काय दिलेलं नाही आहे. म्हणजे ह्याचं ब्रँडचं नाव बिव काय असलं. मिशो म्हणजे तुम्हाला बरोबर चुन्ना लावायचं काम करते. आपल्याला काय चांगलं वाटलं घ्यायचं, नाही वाटलं द्यायच परत, संपलं. बाकी कशाला लांबड पाहिजे आपल्याला. नेक्स्ट टॉप जो लई भारी आहे. कलर लाल कलर माझा फेवरेट कलर आहे. आणि या टॉप लई भारी आहे यार, मी काय सांगू तुम्हाला, सिरियस. अगेन रिब मटेरियल आहे याचं सुद्धा, पण काहीतरी वेगळ्या पद्धतीने याला स्टिच केलेलं आहे. स्लीव जे आहेत ना ते इथून कट आहे त्यांचा, इथं मागपर्यंत स्टिच केलेला आहे. नॉर्मल टॉपमध्ये कसं ह्या शोल्डर लेंथ नंतर इकडून स्लीव अटॅच केलेलं असतात, तसं याला नाही आहे. थांबा तुम्हाला दाखवते मी काय म्हणाले. हे बघा याचे स्लीव्ज इथून याचं स्टिचिंग केलेलं आहे. म्हणजे प्रिन्सेस कट जो असतो इथून समोर, तसे हे बस लाईन वरती याला कट दिलेला आहे. ऑल्टरनेटचा पॅटर्न जसा असतो एक्झॅक्टली तसं कटिंग आहे याचं. आणि त्यानंतर त्याला वरती स्लीव जोडलेले आहेत. जबरदस्त फिटिंग नाद खुळा आहे याची. खरोखर मला लय आवडलाय. मला लाल कलरचा कुठला पण टॉप द्या, कसला पण असू दे, मी घालणार त्याला. त्यात असलं जर फिटिंग असलं, हा टॉप जर तुम्ही थंडीत घालून गेला कॉलेजला, ऑफिसला, हाय गरमी नाही, तुम्हाला हे कमेंट्स आले
नाव बदलतो मी माझ्या चॅनलचं. मग काय दुसरं ठेवते तुम्हीच सांगा, मला एवढी बुद्धी चालत नाही माझी. आता मी कुठले तरी कपडे ऑर्डर करायला आणि ब्लॅक कलरमध्ये काहीतरी मी घेतलं नाही असं माझ्या उभ्या आयुष्यात होणार नाही, उभ्या आयुष्यात. त्यामुळं अनेक काळ्या कलरचा शर्ट मी घेतलाय. हा एक कॅज्युअल किंवा सेमी फॉर्मल आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचा एक शर्ट आहे. गोल्डन बटन्स दिले त्याला आणि हाफ स्लीव्ज आहे, त्याचे कॉलर आहे. मटेरियल काहीतरी वेगळंच आहे, एकदम मऊ, म्हणजे असं अंगावर हाईक काय नाही असं वाटते. एकदम म्हणजे एकदम सॉफ्ट मऊ. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही ट्राय करू शकताय. आणि हा टॉप मी आय थिंक 600च्या आसपास काहीतरी घेतला होता असं मला आठवते. बाकी मी एकदा चेक करून सांगते. आणि हा आहे बाय द ब्रँड केमिस्ट्री. अगेन स्मॉल साईज. सगळ्या टॉपची साईज स्मॉलच आहे. तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे बघू शकताय. तुमची तब्येत जर माझ्यासारखी असली तर स्मॉल साईज तुमच्यासाठी बेस्ट आहेत. माझ्यापेक्षा लई बारीक असाल तर एक्सेस, नाहीतर लईच असाल तर मग तुम्ही कपडेच घेऊ नका, बसा तसंच घरात. तर हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे, तुम्ही घेऊ शकताय. नेक्स्ट आहे हे डेनिम जॅकेट, जे खूप वज्ज आहे. या जॅकेटची एक वेगळी स्टोरी आहे. म्हणजे माझ्या एका फ्रेंडने अशा टाईपचं एक जॅकेट घेतलं होतं आणि मला याचा कलर खूप आवडलेला. म्हणजे तुम्ही बघा कलर कसला भारी आहे याचा. थोडासा असा चारकोल ग्रे मध्ये हा आहे. मला एकदम असं प्युअर काळ्या रंगाचं जॅकेट पण आवडत नाही, ते काय वेगळंच दिसते. तर मला हेच जॅकेट पाहिजे होतं आणि याची ओरिजिनल प्राइस आय थिंक 2,500 काय 3,000च्या आसपास काहीतरी आहे. आणि माझी फ्रेंड या जॅकेटला घेतली होती 1,500ला आणि ती प्राइस ड्रॉपच होत नव्हती. मी एवढी वाट बघितला, एक वर्षभर मी ॲड टू कार्ट करून ठेवलेलं हे जॅकेट. 100 वेळेला हे आउट ऑफ स्टॉक होणार माझी साईज, त्यानंतर प्राइस याची कमी होत नव्हती. आणि फायनली डिसेंबरच्या आसपास मागच्या वेळी याची प्राइस उतरली आणि 1,250 रुपये जॅकेट घेतले मी. म्हणजे मला असं झालं की मी काय पण करू शकते या जगात येऊन, एवढा कॉन्फिडन्स वाढला माझा. एक वर्षभर वाट बघून फायनली मी हे जॅकेट घेतलं. त्यात पण मी काय खोळ्यापणा केला की मी याला M साईज मध्ये ऑर्डर केलं. मला असं वाटलं की म्हणजे थोडंसं बोहो काइंड ऑफ आणि बॉक्सी जॅकेट आहे. बॉक्सी जॅकेट म्हणजे ज्याचे ही शोल्डर लाईन दिसते ना, ती इथं नसते, बॉक्सीची इथं असते. आणि खूप जास्त अशी काय म्हणू आपण त्याला, छान असं जेन्झी आणि थोडंसं ओव्हर साईज्ड जॅकेट आहे हे. म्हणून मला असं वाटलं की M साईज घेतली की आणखी थोडं जास्त चांगलं दिसेल. स्मॉल घेतली की मला वाटलं असं जास्त फिटिंगला येईल ते. आणि मी घेतलं M साईज ह्याच्यामध्ये आणि ती मला एवढी लूज झाली की काय बोलायचं कामच नाही. आणि त्यानंतर माझे घरचे पण म्हणलेत की नाही यार थोडंसं छान दिसाले, काय एवढा विषय नाही. आणि मला असं वाटलं की मी घातल्यानंतर लईच जाड दिसाले. म्हणजे आपली बुद्धी काहीतरी वेगळ्याच लेवलला पळत असते. मग तुम्ही मीडियम साईजमध्ये न घेता स्मॉल साईजमध्येच घ्या. ही एकच चूक झाली, अदरवाईज हे जॅकेट जबरदस्त आहे. मला माहित आहे जरासं मिंत्राच्या नावाखाली सगळेच ब्रँड मिक्स झाले त्याच्यात, पण उद्देश एवढाच आहे की थंडीसाठी खास करून हा व्हिडिओ केलाय. म्हणून मी म्हटलं की दाखवूया जे चांगलं आहे ते. असं एक ना फ्लिपकार्टचं मी लई मोठा हॉल करू शकते. म्हणजे माझ्याकडे एवढे रिप टॉप आहेत, एवढे रिप टॉप आहेत. थंडीसाठी बेस्ट ऑप्शन आहे, पावसाळ्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे. उन्हाळ्यात पण तुम्ही घालू शकताय, पण तुमचं कॉलेज जरासं स्टुडंट ऑफ द इयर टाईपमध्ये पाहिजे. अशा स्टँडर्ड कॉलेजमध्ये जर तुम्ही असाल AC वगैरे तर तुम्ही आरामात घालू शकताय. नाहीतर आमच्यासारखं जर कॉलेज तुमचं असेल ज्याच्यात फॅन पण लावत नाहीत, शिक्षकांना खोकला लागतोय म्हणून, तिथं नाही चालत. हमारे यहाँ ऐसा ही होता है भी. ते जाऊ दे. हा एक खूप भारी जॅकेट आहे, तुम्ही बघू शकताय. मस्तपैकी इथं 2 खिसे आहेत, तुम्हाला आतल्या साईडला पण खिसे आहेत आणि एवढं फॅब्रिक मऊ आहे. हे जॅकेट आहे कॅम्पस सूत्रा नावाच्या कंपनीचं आणि याची साईज मीडियम आहे, स्मॉल नाही आहे, मीडियम साईजमध्ये मी घेतले. मला खूप चांगल्या पद्धतीने फिटिंग सुद्धा याचं आले. त्यामुळं तुम्ही यामध्ये मात्र स्मॉल न घेता मीडियमच घ्या. इथं छान साईडला चेन आहे, चेन ओपन केल्यानंतर हे, आणि हे जॅकेट तुम्ही 2 पद्धतीने घालू शकताय. मी तुम्हाला दाखवते पुढं, तुम्ही बघा. आतलं मटेरियल तुम्ही बघा फक्त, एकदम मऊ. तुम्ही हे जर जॅकेट घातला तर काढणारच नाही, एवढं भारी आहे हे.
ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज यार एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला असे कोणकोणते व्हिडिओज बघायला आवडतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला सुद्धा अजिबात विसरू नका. एक्स्ट्रा माहितीसाठी किंवा एक्स्ट्रा तुम्हाला काही आयडिया कन्सर्न वगैरे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती सुद्धा DM करू शकताय, तिथे फॉलो करू शकताय. इंस्टाग्रामची ID लिंक सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्यामुळं तुम्ही मला तिथं पण फॉलो करू शकताय. भेटू अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.